उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2007 सालीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील असं भाकीत केलं होतं। राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी अजित पवारांच्या भाकीताचा तो किस्सा सांगितला आणि इस्रायलमधील हा किस्सा होता। इस्रायलला अभ्यास दौऱ्यामध्ये ते गेले होते आणि त्यावेळी हा किस्सा हिंदुराव यांनी सांगितला। मला आठवतं दादा, आपल्यासोबत आम्ही 2007 ला इस्रायलच्या स्टडी टूरला गेलो होतो। त्यावेळी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आताचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते आणि त्या गुजरातच्या मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेला एक प्रेझेंटेशन केलं होतं 80 राष्ट्रांसमोर इस्रायलमध्ये। लंच आवरमध्ये दादा त्यावेळी बोलत असताना 8-10 लोक होते। त्यावेळेला मला आठवतंय बाळासाहेब थोरात होते, बाकीची मंडळी होती। त्यावेळी दादा बोलले की हे जे प्रेझेंटेशन त्यांनी केलं मोदी साहेबांनी ते आज ना उद्या देशाचे पंतप्रधान होतील। ते 2014 ला देशाचे पंतप्रधान मोदी साहेब झाले, हे विकासाच्या मुद्द्यावर झाले। हे मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे। दूरदृष्टी असलेले नेते आपले आदरणीय अजित दादा, आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्वजण या देशाच्या नेतृत्वासोबत गेलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।